स्वतः मैदानात सलग 3 सामने मार खाल्लेले आहेत. पाहूया आजचा दिवस त्यांचा आहे काय. दर्शन हॉलिडेज या संघामध्ये आमचे KPL 17 चे अध्यक्ष खेळत आहेत आणि विरुद्ध टीम मध्ये जयेश बुगड सुपर किंग्स मध्ये आमचे उपाध्यक्ष खेळत आहेत. अध्यक्ष सनी खारगे, उपाध्यक्ष गणेश ढवळे. आमच्या सेक्रेटरींची आत्ताच मॅच झाली. आत्ताचा सामना 10 षटकांचा राहील. जयेश बुगड सुपर किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आताचा सुरू होणारा सामना दर्शन हॉलिडेज विरुद्ध जयेश बुगड सुपर किंग्स. जयेश बुगड सुपर किंग्स या संघाला जर डायरेक्ट सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 10 षटकांमध्ये 150 धावा कराव्या लागतील आणि दर्शन हॉलिडेजला 62 धावांच्या आत रोखावे लागेल. स्ट्रायकर आहे अनिकेत तिघे. कव्हर्स मध्ये ढकलून काढलेला चेंडू, 2 धावा पूर्ण. धोनी अनिकेत पिचवर जोरदार फटका मारलेला, चांगलं क्षेत्ररक्षण कडलकरचं. स्वप्नील कडलकर, चांगलं क्षेत्ररक्षण.
काल जर कॅच पकडला असता फलंदाजीसाठी आलेला आहे अनिकेत साखरे, डावखुरा फलंदाज. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाही, चांगली गोलंदाजी. फसवी गोलंदाजी म्हणावी लागेल, फलंदाजाला काही कळलेलं नाही. ऑफ स्पिन गोलंदाजी, डावखुऱ्या फलंदाजाला थोडस अवघड. हलक्या हाताने ढकललेला चेंडू, एक धाव पूर्ण. स्ट्राईक वर गेलेला आहे अनिकेत दिघे. उंच फटका मारलेला आहे. हॅलो, 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 बघ जरा वायर हॅलो, 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 आवाजाचं बघ. हॅलो, 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 बास बघ. हॅलो, हा, हॅलो, रनआउटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. जरा लवकर आवरायचं आहे. नॉट आउट.
सुनील परमाज संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते सुनील परमाज. निर्धाव चेंडू स्ट्राईकवर आहे अनिकेत सागरे, एक लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू नीट सगळं खेळता आलेलं नाही आहे अनिकेतला. यावर एकच धाव. धावसंख्या होते ते 7. संध्याकाळी मिळते, संध्याकाळी एकदम मिळते. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा 2 धावावर समाधान म्हणावं लागेल बॅट्समॅनला. अनिकेत डिगे याच्या बॅटमधून निघालेला. अनिकेत डिगे हा अतिशय उत्कृष्ट फलंदाज. सलग 2 मॅच मध्ये त्याने षटकारांची हॅट्रिक केली. साजेशी खेळ करतोय तो अनिकेत डिगे. फिल्डरला बॉल काही नीटसा दिसलेला नाही आहे, त्यामुळे कॅच मिस झालेला आहे आणि सर्व सीमारेखा पार चौकार. अनिकेत डिगे याचा जर जेल सोडला म्हणल्यावर आता पाहायचा आहे किती महाग पडतोय दर्शन हॉलिडेज या संघाला. हर्षामने दोन चेंडू बाकी येणे बाकी. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल सुनील परमार यांची. एक धाव संख्या होती ती 14. स्ट्राईकवर जाते एक लेफ्ट हँडेड बॅट्समॅन अनिकेत साखरे. अजून याची सुद्धा बॅट काही नीटशी तळपलेली नाही आहे या KPL सीझन 5 मध्ये. आणि सरळ सीमारेषा पार षटकार. चांगला फटका म्हणावा लागेल अनिकेत साखरे याचा. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन होते संदीप कांबळे. भैया आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईक वळतो एक हार्ड हिटर बॅट्समन अनिकेत डिगे. जयेश बुगड सुपर किंग्स
या संघाला एक मोठं लक्ष करावं लागेल. धावसंख्या मोठी उभा करावं लागेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू पण दिशाहीन वाईड चेंडू. एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू दिशाहीन वाईड. त्यावर एक धाव डिक्लेअर. सरळ चौकार. क्रिकेटची जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळे असा खेळ होतोय. सनी खारगे म्हणतायत मंगेश सरांकडे कोचिंग करावं लागेल कॅचच्या प्रॅक्टिसची. चांगली गोलंदाजी करत होतो संदीप कांबळे आपल्या संघासाठी, पण फिल्डर त्यांना साथ काय देत नाही आहेत. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू वाईड. धावसंख्या होती 28. पुन्हा एकदा सर स्ट्रेटच्या दिशेने तडकावतोय. 2 धाव डिक्लेअर. जरा बॉल वैभव सातपती जरा वर जायचं आहे. शिस्तात वायर आहे. अनिकेत डिगे याचे 2 झेल सुटतायत. धावसंख्या होती 30. 2.2 षटका. सरळ षटकार. चांगली फलंदाजी अनिकेत डिगे याची. त्याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्या होती 37. फुल टच पद्धतीचा चेंडू. यावर एकच धाव. धावसंख्या होती 38. एक चेंडू बाकी. स्ट्राईक वर अनिकेत डिगे. चांगली गोलंदाजी. लेग पाईपच्या सर्वात एक धाव. षटक संपते. 3 षटकांच्या समर्थनानुसार धावसंख्या 39.
वैयक्तिक पहिलं आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतो तो मनोज वारावकर. सॉरी, चौथं षटक. यावर 2 धाव. स्ट्राईक वर आहे अनिकेत डिगे. चांगली गोलंदाजी मनोज बराबर याची आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुनील पनराज यांचं. आणि स्ट्राईक वर आहे तो अनिकेत साखरे. पाहूया आपल्या संघासाठी काय करते. अरे या संघाला एक मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं. एक धाव डिक्लेअर. चेंडू गेला. सर बॉल घ्यायचा. बॅट्समॅन बॉल चेक करायचा आहे. विनायक तू चेक करू नकोस. जर लवकर आवरायचं सर, जर लवकर आवरायचं. चांगली गोलंदाजी करतोय तो मनोज बरावकर. आपल्या 3 चेंडूमध्ये फक्त 4च धावा दिलेल्या आहेत. आणि अनिकेत डिगे वैयक्तिक 13 चेंडू खेळून 28 या धावसंख्येवर खेळतोय तो अनिकेत डिगे. चांगली गोलंदाजी म्हणायला गेलं आपल्या संघासाठी. आवरा आवरा. विनायक बाहेर यायचं. विनायक 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 बाहेर यायचं. विनायक बाहेर यायचं आहे. अभि चालू ठेवायचे मॅच सर, चालू ठेवायचे मॅच. चांगली गोलंदाजी मनोज बराबर याची. बॅटची कड घेऊन तो 1 रनवर डिक्लेअर स्वरूपात जाते. दिशाईने चेंडू त्यावर वाईड आणि 1 धाव डिक्लेअर. अशा 2 धावा. धावसंख्या होती ती 46. पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात 1 धाव. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47.
अजून एक ओव्हर नंतर 5व्या ओव्हर नंतर सामना जरा लवकर आवरायचा आहे. सामना चालू व्हायला खूप वेळ झालेला आहे. बॉलरने अभिजित दौंडे संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो अभिजित दौंडे. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू त्यावर एक धाव. स्ट्रेटच्या दिशेने मारतोय तो अनिकेत डिगे. यावर चौकार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळून काढतोय. यावर 2 धाव. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. यावर 2 धाव पळून काढतायत. चांगली रनिंग विकेट बनवलं गेलं दोन्ही फलंदाजांची. सरळ हातात. फिल्डर इकडे सुद्धा नाही तिकडे सुद्धा नाही, सरळ हातात. चांगला झेल संदीप कांबळे यांच्याकडून. चांगली गोलंदाजी अभिजित दौंडे यांच्याकडून. आज कर्णधाराची धुरा सांभाळतोय तो अभिजित दौंडे. पाहूया आपल्या संघासाठी शेवट गोल करून देतोय का. कोल्ड्रिंक तयार आहे. जा जा कोल्ड्रिंक घ्या कोल्ड्रिंक घ्या. सर बॅट्समन जरा बाबा बाबा
4.5 षटकात धावसंख्या ती 56. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. चांगली गोलंदाजी करतोय, एक विकेट घेतोय तो अभिजित दौंडे. ऑफसाईडची जी पोरं आहेत जरा बाहेर व्हायचं आहे. लहान पोरं शाळेची ऑफसाईड. लवटे सर जरा सहकार्य करायचं आहे. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो अनिकेत साखरे. चांगला चेंडू, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, यावर एकच धाव. षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 एक गड्याच्या मोबदल्यात. चांगला फटका भिंतीच्या पलीकडे गेलेला आहे. 6 धावा अनिकेत साखरे. 5.1 षटकांमध्ये 63 धावसंख्या झालेली आहे. स्निक लागली होती, कोणताही चान्स नाही विकेट किपरला. एक धाव डिक्लेअर. गोलंदाजी करतोय अतुल मकोटे. वैयक्तिक पहिलं व संघाचं 6वं षटक टाकतोय. धाव संख्या 64. एक गडी बाद जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाचा. चांगली गोलंदाजी, फलंदाजाला चकवण्यात यश.
चांगला कमबॅक गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, त्यानंतर 1 धाव व 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा उंच फटका. पाहूया किती धावा मिळतात. 2 धावा. बॉल बघायचा आहे. कोण आहे काय तिकडे? अनिकेत साखरेच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. 17 चेंडूमध्ये 22 धावसंख्येवर खेळतोय. षटक संपलेला आहे. सहा ओव्हर 66 धावा गोलंदाजीसाठी आलेला आहे मनोज भारावकर. मनोज बारावकर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फुलटॉस घेतलेला आहे आणि एकच धाव. चोरटी धाव म्हणावी लागेल. अतिशय चांगले रनिंग अनिकेत याची. अनिकेत हा खो खो प्लेअर पण आहे, त्यामुळे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जयेश बुगड सुपर किंग्स या संघाचा कर्णधार विनायक फलंदाजी करतोय. मनोज बारावकर गोलंदाजीसाठी सज्ज. चांगला फटका. पुन्हा 2 धावा. धाव संख्या 70. 1 गडी बाद. यारकर पद्धतीचा चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न. लेग बाईस 1 धाव. चांगली गोलंदाजी करतोय मनोज. फलंदाज नॉट आउट. बॅट आहे. अंपायर बॅट. कोण काय आले? कोण काय आले?
एकच धाव. चांगली गोलंदाजी करतोय मनोज. कालच्या सामन्यामध्ये त्यांनी 2 षटकांमध्ये 28 धावा दिलेल्या होत्या. चांगला कमबॅक केलेला आहे आजच्या सामन्यामध्ये. सातव्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 73, एक गडी बाद. आणि जेल बाद झालेला आहे विनायक. नवीन फलंदाज रमेश ढवळे. धावसंख्या 75 धावा, 2 गडी बाद. गणेश ढवळे उपाध्यक्ष स्वतः फलंदाजीसाठी. नॉन स्ट्राईकवर रमेश ढवळे. जोरदार स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, बॅटला काय लागलेलं नाही, कोणतीही धाव नाही. उंच फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन आणि झेल सुटलेला आहे. अभिजित कडून चांगली गोलंदाजी, पण तितक्याच पद्धतीनं फिल्डरची पण साथ मिळाली पाहिजे. अतुल मुकुटे गोलंदाजी करतोय. उंच फटका पुन्हा एकदा, पाहूया किती धावा मिळतात. 4 धावा.
रमेश ढवळे रमेश ढवळे यांच्या बॅटमधून आलेला सुंदर फटका जातो 6 धावांसाठी. किती झाला? 8व्या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 86 रन, 2 विकेट. दुसरी ओव्हर आणायची. नवव्या षटकातील पहिला चेंडू जातो निर्धाव. संघासाठी 9वं षटक, वैयक्तिक दुसरं षटक सुनील परमार. आणि दरम्यानचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईड. आणि दरम्यानचा चेंडू फटकावलेला आहे, तो जातोय 6 धावांसाठी. चेंडू गेलेला आहे नामदेव मैदानात. जोरदार फटका गणेश ढवळे यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या होती ती 93 रन. 9व्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. संघाची धावसंख्या 93. आणि या दरम्यानचा 9व्या षटकातला तिसरा चेंडू. आणि पुन्हा एकदा फटकावण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा, 2 रन. नो बॉल प्लस 1. हा. आणि पंचांकडून फ्री हिटचा इशारा. आणि वाईड बॉल. आणि हा फ्री हिटचा चेंडू फटकावलेला आहे. नवव्या षटकातील 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 98. आणि दरम्यान स्ट्राईकवर आहेत ते रमेश. आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे. आणि पंचांकडून वाईडचा इशारा.
आणि हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो फिल्डरच्या हातात. संघाची धावसंख्या पोहोचते ती 100 रन्स. 9व्या षटकातील 5 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 100 रन्स, 2 विकेट. स्ट्राईकवर आहेत ते गणेश ढवळे आणि दरम्यानचा 9व्या षटकातला शेवटचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, पण पुन्हा जातोय ग्राउंडेड शॉट, मिसफील्ड थोडीशी. दुसऱ्या रनसाठी जोरदार प्रयत्न आणि पूर्ण झालेली आहे दुसरी रन, 2 धावा. 1 बाउन्स. लास्ट नाही काय सांगितलं ते. 1 शॉट. 1 रन शॉट. संघाची धावसंख्या 9व्या षटकानंतर 101. 2 गड्यांच्या मोबदल्यात 101 धावा. कोष्टी प्रीमियर लीग सीझन 5 चे अध्यक्ष माननीय श्री सनी खारगे स्वतः बॉलिंगची जबाबदारी घेऊन, आणि त्याच दरम्यान पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू, जोरदार अपील, पंचांकडून नाबादचा इशारा. सनी खारगे यांच्याकडून पहिलाच बॉल जबरदस्त पडलेला आहे. आणि आज दुसरा चेंडू, परत एकदा जोरदार अपील, परत एकदा नॉट आउट. अध्यक्षांना विनंती आहे, अध्यक्ष प्रेक्षकांच्या मागणी आहे की उपाध्यक्षांना आउट करायचं आहे. स्ट्राईकवर येऊ द्या उपाध्यक्षांना. असं नसतं अध्यक्ष. आणि या दरम्यानचा तिसरा चेंडू पटकावण्याचा प्रयत्न जातोय जागेवरच, चेंडू गेला हवेत. बॉलवर 3 प्लेयर्स आलेले आहेत आणि तिघांच्या ताळमेळाचा अभाव, आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 3 धावा काढलेल्या आहेत. 3 प्लेयरांच्या मध्ये कम्युनिकेशनचा अभाव आणि सनी खारगेंची चुकलेली विकेट. आणि याच दरम्यान स्ट्राईकवर आले ते उपाध्यक्ष, बॉलिंगला ते अध्यक्ष. प्रेक्षकांच्यातनं मागणी होती की उपाध्यक्षांनी 6 मारून दाखवायचा आहे, आणि सोबतच अध्यक्षांच्याकडनं पण अपेक्षा आहेत की त्यांनी विकेट काढून दाखवायची आहे. आणि दरम्यानचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू, आणि हा चेंडू फटकावलेला आहे, मिड विकेटच्या दिशेने जातो. 1 बाउन्स, 4 धावांसाठी. 10व्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. संघाची धावसंख्या पोहोचती 109. शेवटचा चेंडू राहिला आहे. दोघांच्याकडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत. आणि हा दरम्यानचा शेवटचा चेंडू, आणि हा फटकावलेला आहे ग्राउंडेड शॉट, जातोय मिड ऑफच्या प्लेयरकडे. आणि 2 दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि दुसरी धाव घेताना विकेट. विकेट मिळालं सनी खारगे अध्यक्ष, पण ती रनआउट आहे. तुमच्या खात्यात नाही विकेट, ती फिल्डरच्या खात्यात जाईल. माजी अध्यक्ष आमने साहेब यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस जाहीर. जयेश बुगड, कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जिंकण्यासाठी 111 धावांची गरज. 60 चेंडू 111 धावांची गरज. जयेश बुगड सुपर किंग्स
कॅप्टन फिल्डिंग लावून घ्यायचे लवकर. पंचांना विनंती आहे, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 17-5 6व्या दिवशीचा हा दुसरा सामना. दर्शन हॉलिडेज वर्सेस जयेश बुगड सुपर किंग्स. दर्शन हॉलिडेज संघाकडून फलंदाज मैदानात सुनील परमाज आणि अध्यक्ष सनी खारगे. जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाची धावसंख्या झालेली आहे 10 षटकांमध्ये 110 धावा जिंकण्यासाठी 111 धावांची गरज. आणि आता फलंदाजीसाठी आलेला आहे दर्शन हॉलिडेज या संघाकडून ओपनर बॅट्समन सनी खारगे. मागच्या वर्षी सनी खारगे ग्रुप या संघाने टीम घेतली होती, त्यामध्ये फायनलचं चषक सनी खारगे याने पटकावलेलं होतं. चांगली फलंदाजी झालेली होती. सनी खारगे याची चांगली सुरुवात करून देत होता आणि KPL 5 चे अध्यक्ष स्वतः यावर्षी गोलंदाजी करतोय. समर्थ खावट. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका. पाहूया झेल होतोय का. आणि झेल बाद सनी खारगे. थोडस 2-4 चेंडू सांभाळून खेळायला पाहिजे होता. सार्थक याने पहिल्याच चेंडूमध्ये बळी मिळवलेला आहे. फलंदाजीसाठी येतोय नवीन फलंदाज अतुल मकोटे. थोडीशी संयमी खेळी खेळायला पाहिजे होती.
पहिल्याच चेंडूमध्ये जोरदार तडकवण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. एक गडी बाद, 0 धावा, एक चेंडू. विनय कोपद लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग करत असताना स्वतः ते कोच आहेत. लेदर बॉल क्रिकेटची अकॅडमी आहे त्यांची, SRJ अकॅडमी. चांगलं कोचिंग करतात. जर कोणाला ॲडमिशन करून घ्यायचं असेल, आपल्या समाजाला डिस्काउंट आहे 20%. फुलटास पद्धतीचा चेंडू, परमाज फलंदाजी करतायत, थोडक्यात चुकलेला आहे. चांगली गोलंदाजी, जोरदार अपील. पंच तटस्थ. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू गॅपमध्ये ढकललेला आहे. एक धाव पूर्ण आणि पंच म्हणून काम पाहत आहेत ऋषभ आणि श्रीधर. या स्पर्धेतील पंच म्हणून काम पाहत आहेत. स्ट्राईकवर आलेला आहे अतुल मकोटे, डावखुरा फलंदाज, ऑलराऊंडर प्लेयर. रिव्हर्स पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच 5 वर्षात बघितला. अतुल मकोटे जर बॅटवर बसला असता तर कमीत कमी 4 धावा मिळाल्या असत्या. चांगला फटका आणि एकच धाव. प्लेयर मौजूद. षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा, एक गडी बाद. चांगली गोलंदाजी सार्थकची. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन आलेलं आहे अंकित हवळ. यानंतरचा होणारा सामना मुसळ वॉरियर्स विरुद्ध वडगाव स्पायडर्स. सेमीफायनलच्या क्वार्टर फायनलच्या प्रवेशासाठी चांगली गोलंदाजी अंकितची. स्ट्राईकवर आहे अतुल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. संघाच्या 2 धावा झालेल्या आहेत, एक गडी बाद. 53 चेंडूमध्ये 109 धावांची गरज. चांगली धाव, चोरटी धाव. बैट्समैन को रूम नहीं दे रहे हैं बॉलर.
अच्छी गोलंदाजी. जोरदार अपील. जयेश बुगड यांनी लेग स्लिपला कॅच पकडलेला होता, पण पायाला लागल्यामुळे विकेट नाही आहे. जोरदार फटका. परमायाच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. कोणताही चान्स नाही. 1 बाउन्स फोर. जोरदार फटका. 2 धावा पूर्ण. जयेश बुगड सुपर किंग्स क्षेत्ररक्षण. फर्स्ट स्लिपलाय मामा, लेग स्लिपलाय भाचा. हो 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 हो, चांगली गोलंदाजी. षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9. आपलं नाही वाटत. उंच फटका मारलेला अतुल मगोटे यांनी. पाहूया काय होतंय. आणि झेल बाद, चांगला झेल धरलेला आहे अनिकेत सागरे याने. समर्थ कावट, चांगली गोलंदाजी. अभि दौंडे फलंदाजीसाठी आलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आता लेग स्लिपला मामा. तिसरं षटक सुरू आहे. अतिशय चांगला फटका. आर पार षटकार. बॉल बघायचा. परमाज यांच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार संघाचा. अविकास सिक्युअर इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड करून या स्पर्धेसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी करतोय समर्थ. त्यांना तोंड देत आहेत परमाज. पुन्हा एकदा जोरदार फटका. एकच धाव.
डावखुरा फलंदाज अभि यानंतरचा होणारा सामना वडगाव स्पायडर्स विरुद्ध मुसळे वॉरियर्स. लोअर फुलटॉस, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, एकच धाव. चांगला कमबॅक समर्थ. अतिशय उंच फटका पाहूया झेल होतोय काय. अनिकेत दिघे आणि झेल बाद परमाज. अतिशय चांगला कॅच, व्यवस्थित जजमेंट घेऊन पकडलेला कॅच. फलंदाजीसाठी थोडीशी गडबड. प्रत्येक बॅट्समन प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करत आहे. फलंदाजीसाठी जात आहे. नवीन फलंदाज अमित लोखंडे. स्ट्राइकवर आहे अमित लोखंडे. गोलंदाज सचिन दौंडे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, एकच धाव. एक धाव. अभि दौंडे याच्या खात्यावर जमा. आजचे जसे सामने होतील तस तसा गट पूर्ण क्लिअर होत जाईल. लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा पूर्ण. प्रवीण मेहतर कोल्हापूरचा खेळाडू, चांगलं क्षेत्ररक्षण. कॅच, अतिशय चांगला कॅच पकडलेला आहे. हातातून एका प्लेयरच्या हातातून सुटून दुसऱ्या प्लेयरच्या हातात. कॅच कोण पकडलेला आहे? जयेश बुगड. सर्कल मध्ये कधी आला फिल्डिंगला? एवढा एफर्ट्स, अतिशय चांगला कॅच. 100 रुपयाचं पारितोषिक हेमंत आमने यांच्याकडून.
बॉल द्यायचा पलीकडचा. उंच फटका. 4 धावा. जयेश बुगड यांनी जो कॅच पकडलेला होता त्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. फोनवरून भावाचं 1001 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जरा जयेशला चान्स द्या. 10,000 रुपये होत्यात संध्याकाळपर्यंत. चांगला खेळून काढलेला चेंडू. 1 धाव. 35 चेंडूमध्ये 84 धावांची गरज जिंकण्यासाठी दर्शन हॉलिडेज या संघाला. तुझ्या कायमच कमी पडतात. चांगला ढकलून काढून 1 धाव चोरटी घेतलेली. एक्स्ट्रा अपर्स लावत आहे कॅप्टन. कॅप्टन साहेब बॉल मारू नका. बॉल लागतोय जोरात. चांगली चोरटी धाव. सुरुवात खरं तर अशी करायची होती. षटक संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक. 5 षटकांच्या समाप्तीनंतर दर्शन हॉलिडे या संघाची धाव संख्या 31. 4 गडी बाद. 30 चेंडूमध्ये 80 धावांची गरज.
काय झालं कुठं आहे? विनय तिकडे त्यांचा आहे त्यांचा आहे. विनय मुसळे कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे. चालू करा लवकर. तात्यासाहेब कुंभजे यांचं सहर्ष स्वागत. KPL या स्पर्धेसाठी मोलाची साथ लाभते आम्हाला तात्यासाहेबांच्या रूपाने. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, वाईड चेंडू. गोलंदाजीसाठी गणेश ढवळे उपाध्यक्ष. चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने मारलेला. एकच धाव. सहावं षटक सुरू आहे. 29 चेंडू मध्ये 78 धावांची गरज. अवांतर धाव, वाईड चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव. फक्त स्टंप मध्ये जरी टाकत राहिलं तरी चालेल असं मार्गदर्शन करतायत विनय कोपत. उंच फटका, पाहूया झेल होतोय का. पाय स्लिप झाल्यामुळे झेल काही घेता आलं नाही. विकेट हुकलेली आहे. पुन्हा एकदा तयारीत होता जयेश बुगड, कॅच पकडण्याच्या तयारीत. चांगली गोलंदाजी. जोरदार फटका स्ट्रेटच्या दिशेने तडकावलेला आणि 6 धावा. सव्वीस चेंडू मध्ये 68 धावांची गरज जिंकण्यासाठी.
पुन्हा उंच फटका मारलेला आहे. पाहूया जयेश बुगड झेल पकडतोय का. पुन्हा एकदा सुटलेला आहे. मला वाटते जास्त उंच गेल्यामुळे बॉल कोणालाच दिसला नाही पहिल्यांदा. पुन्हा एकदा फटका मारलेला आहे. पाहूया झेल होतोय का. विनय कोपत यांच्या हातून झेल सुटणं आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. गणेश ढवळे यांच्या नशिबातच बहुतेक आज विकेट नाही आहे. 4 चेंडूमध्ये 4 विकेट झेल सुटलेले आहेत. गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिलं षटक घेऊन विनायक वरुटे संघाचं 7वं. डावखोरा फलंदाज अभि दौंडे स्ट्राईकवर. गडीबाज चांगलं स्टंपिंग. विनय कोपत उदय मेटे फलंदाजीसाठी गेलेले आहेत. प्रशांत दवंडे स्वतः टीम स्पॉन्सर. विनय मुसळे यांना विनंती आहे की थोडंसं त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. फसवी गोलंदाजी म्हणावी लागेल विनायक वरुटे याची. 21 चेंडूमध्ये 65 धावांची गरज. जवळजवळ सामना जयेश बुगड सुपर किंग्स यांच्या खिशात जात आहे. 20 चेंडू 65 धावांची गरज. लॉंग ऑनच्या दिशेने तडकवलेला चेंडू. 1 धाव प्रशांत दौंडे यांच्या बॅटमधून. लेग कटर पद्धतीचा चेंडू. काहीही कळालेलं नाही फलंदाजाला. जोरदार पटकावण्याचा प्रयत्न. षटक संपलेला आहे. सात षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 47 धावा. 8वं षटक सुरू. बॅटिंग पॉवर प्ले. फक्त 3च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतात.
फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहेत प्रशांत दवंडे, नॉन स्ट्राईकवर आहेत संदीप कांबळे. निमनकर सर यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. दिघे गोलंदाजी करतोय. वैयक्तिक दुसरं व संघाचं 8वं षटक. लवकर सुरू करायचं आहे. 17 चेंडू 64 धावा. चांगली गोलंदाजी. वडगाव स्पायडर्स मुसळे वॉरियर्स टॉस साठी यायचं आहे. लगेच टॉस करून घ्यायचा आहे. Hello, batsman's now.
आज काही टीमनं बहुतेक फेविकॉल लावून आलेलं नाही आहे वाटतं हाताला. प्रत्येकजण कॅच सोडतोय. एवढं कॅज्युअली काय समजत नाही. झेल बाद अंकित हावळ यांनी कॅच पकडलेला आहे. चांगली गोलंदाजी प्रवीण यांची. कोल्हापूरचा हा खेळाडू आपल्या समाजाच्या मॅचेस होतात ऐकल्यावर त्यांनी आपल्या कामातून वेळ काढून समाजासाठी वेळ देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. अशा खेळाडूंचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. बरेच खेळाडू परगावचे या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. मनोज भारावकर जोरदार फटका. एक धाव. क्षेत्ररक्षण जोरदार फटका आणि 6 धावा. अतिशय चांगली बॅटिंग. एका बाजूने विकेट पडत असताना एक बाजू तटवून धरलेली आहे. संदीप कांबळे. 7 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. फक्त औपचारिकता राहिलेली आहे या सामन्यामध्ये. जयेश बुगड संघाने जवळजवळ विजय निश्चित केलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका. 4 धावा. 2 चेंडूमध्ये 10 धावा काढलेल्या आहेत. षटक संपलेला आहे. 6 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. 64 धावा झालेल्या आहेत. नामदेव एकनाथ कवडे बार्शीहून आलेले आहेत आणि निमनकर सर सचिव महाराष्ट्र गोष्टी समाजसेवा मंडळ यांच्या हस्ते टॉस होईल. पुढील सामना वडगाव स्पायडर्स विरुद्ध मुसळे वॉरियर्स. मी पाहुण्यांना टॉससाठी निमंत्रित करतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉससाठी जायचं आहे. दिशाहीन गोलंदाजी. विनायक मनोज बारावकर फलंदाजी. चांगलं क्षेत्ररक्षण पण जयेश बुगड सारखा डाव मारतोय. पुन्हा एकदा जयेशकडे कॅच जाईल. या पद्धतीनं गोलंदाजी करायची आहे
आलेला आहे मिसफिल्ड. चार आहे काय? यापुढील होणारा सामना वडगाव स्पायडर्स विरुद्ध मुसळे वॉरियर्स. यामध्ये मुसळे वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. लवकर निर्णय काढायचा आहे. मुसळे वॉरियर्स कॅप्टन चांगली फलंदाजी करतोय संदीप कांबळे. वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 20 या धावसंख्येवर खेळतोय. मनोज बारावकर स्ट्राईकवर. अतिशय चांगला फटका आणि झेलबाद. फक्त एकच फूट कमी पडला. विनायकला विकेट पडलेली आहे. हे राऊंड मारायला लावले त्याला एक बॅट सोडल्यावर राऊंड मारायला लावले. नवीन फलंदाज बॅट्समन नेम मिरगे, स्वरूप मिरगे. अतिशय चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने लगावलेला. आर पार षटकार. शेवटच्या चेंडूत जाता जाता पारितोषिक पटकवलेलं आहे. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अनिकेत दिघे. आत्ताचा झालेला सामना जयेश बुगड सुपर किंग्स विरुद्ध दर्शन हॉलिडेज. यामध्ये जयेश बुगड सुपर किंग्स या संघाने सामना जिंकलेला आहे आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. यामध्ये अनिकेत